सो मला थोडं प्रावीण्याच्या सायकोमेट्रिक टेस्ट बद्दल सांगा. याच्यामध्ये काय होईल तर आपण स्टुडंट्सची एक टेस्ट घेतली जाईल. त्या टेस्टमध्ये काही क्वेश्चनर आहेत, तर त्यालाच त्याच्या पर्सनॅलिटीबद्दल विचारलेले क्वेश्चन आहे की तुला काय आवडतं, कशामध्ये तुमचा इंटरेस्ट जनरेट होतो. मग हे क्वेश्चनर जेव्हा मुलं वाचतात आणि त्याबद्दल विचार करतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की अरे हे माझा पॉझिटिव्ह साईड आहे, मी याच्याबद्दल कधी विचारच नाही केला. तर या क्वेश्चनरमध्ये सगळे सायकोलॉजिकल बेस्ड क्वेश्चन्स आहेत. ते आन्सर जेव्हा स्टुडंट्स देतात त्यावरून आपण त्यांचा एक रिपोर्ट जनरेट करतो आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांच्या काही गोष्टी समोर येतात. जसं त्यांची पर्सनॅलिटी, सायकोलॉजिकली स्ट्रेंथ त्यांचं काय आहे, विकनेस काय आहे, त्यांचा इंटरेस्ट कुठे सध्या जनरेट होतोय, IQ लेवल कुठपर्यंत त्यांचा डेव्हलप झालेला आहे, आणि लर्निंग स्टाईल, इम्प्रूव्हमेंट स्ट्रॅटेजी, त्यांचं इमोशनल इंटेलिजन्स जे जास्त मॅटर करतो सध्या मार्केटमध्ये, आणि अकॉर्डिंगली त्यांना सक्सेस रेशो कुठल्या फील्डमध्ये जास्त आहे. असा पूर्ण 20 to 25 पेजेसचा रिपोर्ट जनरेट होतो. सिम्पल लँग्वेजमध्ये जनरेट होतो की मुलांना वाचल्यावर पण ते कळायला पाहिजे. तर या टेस्टमध्ये मुलांना फक्त 1 तास द्यायचे. प्रिपरेशनची काही गरज नाही आहे. कुठला त्यांना सायन्स किंवा मॅथ्सचे कुठले तिथं सम्स येणार नाही आहे. त्या मुलांना स्वतःबद्दल जाणून घेऊन विचार करून ते उत्तर त्यांना तिथं द्यायचे. त्या रिपोर्ट नंतर काय होईल तर रिपोर्ट जनरेट झाल्यानंतर त्यांचा स्ट्रेंथ विकनेस त्यांना कळेल, कुठल्या फील्डमध्ये त्यांनी पुढे जायला पाहिजे, कुठल्या फील्डमध्ये स्ट्रगल आहे, या गोष्टी त्यांच्या लक्षात येईल आणि प्रॉपर गायडन्स त्यांना मिळेल की काय वेने, कुठल्या पाथने आपल्याला पुढे जायला पाहिजे. तर हे प्रावीण्य संकल्पना आपण घेऊन